अरे बाळा, काय रे बघतोस? आई, मला देव बघायचा आहे. अरे सयाजी बाळा, असा देव कोणाला दिसत नाही रे बाळा. आई, मग देव दिसत नाही तर तुझ्या मूर्त्यांना दररोज का पुसतेस? अरे सयाजी, आपल्याला वारा कधी दिसतो का? अरे बाळा, आपल्या अंगाला गार लागतं तेव्हा आपल्याला वाटतं ना वारा आलं, वाऱ्यामुळे आपल्याला गार लागलं. असं देवाचं पण असतं रे बाळा. ते काही बी नाही, मला खरा खुरा देव बघायचा. अरे बाळा, यासाठी मोठी तपश्चर्या करावी लागते. मग मी पण करणार, पण मला खरा खुरा देव बघायचा. अरे बाळा, कुठेतरी आपल्याला गुरु करावा लागतो, मग देव दिसतो. मग तू माझी पहिली गुरु आहेस आई, मला आशीर्वाद दे. अरे सयाजी, तू खरं चाललास तिथं? बारा वर्षाचा मुलगा 12 वर्ष तपश्चर्या करत असलेले पाहून कैलासपती देवादिदेव महादेव व पार्वती आनंदी होतात. देवादिदेव महादेव या मुलाला दर्शन देण्यासाठी साधूच्या वेशामध्ये पृथ्वी तलावर अवतरतात. बाळ सयाजी, उठ, डोळे उघड, आम्ही आलो आहोत. नमस्कार गुरुवर्य. आपण कोण? आम्ही त्रिलोकीहून आलो आहे. देवादिदेव महादेव व पार्वती माता तुझी तपश्चर्या पाहून खुश झाल्या आहेत. गुरुवर्य, मला त्यांना बघायचे. कुठं आहेत ते? असे तुला भेटणार नाही. इथून पुढे तुला काशी विश्वेश्वरायाला जाऊन तपश्चर्या करावी लागेल. तेथे तुला एक गुरु भेटेल. त्यांच्याकडून दीक्षा घेऊन जगाच्या उद्धारासाठी भ्रमण करावे, मग तुला ते भेटते. दत्त ईश्वराय नमः वासुदेवाय नमः
केशवाय नमः वासुदेवाय नमः वासुदेवाय नमः गुरुदेव दत्त दादा, कोणी साधू संत आपल्या नदीच्या काठाला बसलेत? होय की मी पहिल्यांदाच बघतोय. चल बघू तिथं. चल चल दादा, आपण विचारू त्यांना. हा हो हो. राम राम महाराज. राम राम महाराज. राम राम. महाराज, आपण कोण महाराज? आम्ही सयाजी महाराज जगाच्या उद्धारासाठी काशीची या ठिकाणी भ्रमंतरी पोहोचलो. महाराज, तुम्ही आमच्या घरला चला, आम्हाला सेवा करण्याची संधी द्या. होय होय महाराज. असं म्हणता? चला तर मग. गुरुदेव चला चला. हे कलावती, अगं बाई, तुम्ही हे कोण महाराज? ते काशवून महाराज आलेत आपल्या घरी. ए लक्ष्मी, ए लक्ष्मी, का हो जाऊ बाई? आपल्या दारात सद्गुरू आलेत बघ. पाण्याचा तांब्या घेऊन बाहेर ये. आपलं आसन ग्रहण करावं. आसन ग्रहण करावं. लक्ष्मी, जरा महाराजांनी गुळ पाणी आण. होय होय आणते. भागून आला, तिला गुळ शेंगा घ्या थोड्या. महाराज, तुम्ही आमच्या घरला आला, तुमच्या सेवेची संधी मिळते हे आमचं मोठं भाग्य. अरे बाबांनो, जगाचा उद्धार करण्याचं माझं कामच आहे. माझ्या प्रती तुम्ही एवढी मोठी आपुलकी दाखवली, मला खूप आनंद झाला. याचं लवकरच फळ तुम्हाला मिळणार आहे. लक्ष्मी, कलावती, योगी महाराजांचं दर्शन घ्या. लक्ष्मी, चल बाई, महाराजांचं दर्शन घेऊ.
साधू माणूस आलाय म्हणून आलोय. मला महाराजांनी भेटायचंय. मला कळलंय तुमच्या घरी कोणतं महाराज आलाय. महाराज, ओ महाराज. काय झालं बाबा, का रडतोयस? काय झालं? महाराज, महाराज, माझी आईची मला सेवा करायची आहे. मी असा लंगडता खूप खूप इच्छा आहे हो माझी माझ्या आईची सेवा करावी. पण मी आई लग्नाचा मला वाचवा हो महाराज, महाराज. बघू पाय पुढे घे. काय झालं बघू? असं झालं, यो पाय पण सुजला. काही काळजी करू नको. काय माऊली, होईल बरं. काही काळजी करू नकोस. पायासाठी काहीतरी करा. घे बघू काय झालं पायाला. इकडे घे बघू. थांबाले का जानू? संध्याकाळी सगळ्यांनी भजनाला यायचं आहे. जय महाराज, जय महाराज. येतो. उदास माझी उडवावी आस. Bye.
गड्यानो, मला खूप आनंद झाला. इथून पुढे रोजच भजनाला यायचं. होय होय महाराज. होय महाराज. होय महाराज. होय महाराज. आलीस तू? माते, काय हा प्रकार? देवी मंगळाई, चला आता आपली प्रतिष्ठापना करण्याची वेळ आली आहे. महाराज, हा दगड कसला? अरे, हा काय तुला दगड वाटतो का? ही तर मंगळाई देवी. तुम्ही दोघेही गावाकडे जावा. तोपर्यंत मी देवीला घेऊन येतो. येताना हळदी कुंकू आणि प्रसादाला काहीतरी घेऊन या. आणि हा, सगळ्यांनी गावातल्या लिंबाच्या झाडाखाली या. जावा. महाराज, पूजेचं साहित्य आणलेलं आहे सर्व. आले सगळे मानाजी? हो आले. पूजेचं साहित्य वगैरे सगळं आणलंय? सर्व आणलेलं आहे. आणि इकडं मंगळाईच्या नावानं चांगले, मंगळाईच्या नावानं चांगले. दीपा गावकऱ्यांनो, मंगळाई देवीची प्रतिष्ठापना आता झालेली आहे. आजपासून ह्या गावाचं नाव मंगरुळ असं ठेवण्यात आलेलं आहे. मंगळाई देवीच्या नावानं चांगले, मंगळाई देवीच्या नावानं चांगले.
चल की अगं चल ग चल करायचं नाही चल की. अगं काय झालंय पुरगीला? बरं नाही काय? अजून बरं वाटतंय का नाही पुरगीला? काय बरं वाटत नाही बघा. 4 वर्ष झाली काय सुद्धा गुण नाही. किती वैद्य केलं हकीम केलं पण काय कुणाचा गुण आला नाही. आपल्या गावात महाराज आले ती महाराजांच्याकडे घेऊन जा. अहो तर किती दवा पाणी केलं आता ते कुणाचा सुद्धा गुण आला नाही. आणि आता ते महाराज काय करणार? तरी पण महाराजांचा गुण येतोय महाराजांचा गुण असं म्हणतायचं? होय. नेऊया का त्यांच्याकडं? नेऊया चल. येताय माझ्या संग? येते चल. बाई जास्त करते पोरगी. महाराज ही माझी पोरगी 4 वर्ष झालं बघा. लई दवा पाणी केले लई कंटाळले मी. काय सुद्धा फरक नाही. लई येडेवाणी करत्या. जर तुम्ही बरं केलं तर माझा लई उपकार होतील बघा. ये समोर ये बघू. नाही मी नाही. चल ये समोर ये. ये समोर इकडे. नाही. चल समोर ये. ये समोर. ये इथं समोर. लय राहिला जाता. निघून जा आता. तुला थांबायचं नाही तर. लय आतमध्ये राहिलास आता. चल लय आतमध्ये राहिलास. तुला आता निघून जायचं आहे. चल निघून जा इथून. आपण कुठे आहे? हे कोण आहे? तू आता ठीक झालेली आहेस. तू घाबरू नको. सर्व काही ठीक होईल. तू आता मुक्त झालेली आहेस. आज निवांत बसलाय बांधावर. काय आपल्या गावात महाराज आले ती वाटतं आणि ते कीर्तन प्रवचन सांगताय. तुमच्या काय कानावर आहे का नाही? अहो काय महाराज खरंच लय चांगलं बघा. भजन म्हणतोय कीर्तन बोलतोय आणि माझा पाय पण बरा केला राव. मानलं आपण त्या महाराज. खरंच लय लय छान. मला ना खरंच लय लय औषध पाणी केलं पण राव मला गुण झाला नाही त्याचा. पण खरंच या महाराजांनी माझ्या पायावर असा हात फिरवला. खरंच माझा पाय खरंच खरंच हो लय चांगला झाला. खरंच मी लय लय त्यांचा ऋणी आहे खरंच. मग आपण बी कीर्तनाला प्रवचन जाऊया महाराजांच्याकडे. निघू काय मी आता? चला चला. हो चला. खरंच आपण सगळ्यांनी जमूया कीर्तन खरंच. सुदेव सुतम देवम कंस चानुर्मर्दनम देवकी परमानंदम कृष्ण वंदे जगद्गुरु. विठ्ठल 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 बाप माझा दीननाथ वाट भक्ताची बात वाट भक्ताची बाप माझा दीननाथ वाट भक्ताची वाट भक्ताची बाप माझा दीननाथ वाट भक्ताची
अगं जना, तुला माहित आहे का त्या भानूच्या पोरीला किती दिवस झालं लागीर झालं होतं? होय होय. पण महाराजांनी एका झटक्यात तिला सळी केली. अगं तिला कितीतरी वैद्याला दाखवलं होतं पण फरक काय पडला नव्हता. अगं होय, पण ते आपल्या महाराजामुळं लगेच बरी झाली. अगं बाई, काय चावलं मला ग? काय चावलं ग? बघू. अरे देवा, हिच्या तर पायाला किरडू चावलंय की. महाराज, ओ महाराज. घाबरू नकोस माई, आम्ही आलोय आता इथे. बघू काय झालंय तिला. अगं बाई, काय झालं? मी बरी झाली वाटतं. जीवदान दिलं आहे, मी तुमचे उपकार कधीच विसरणार नाही. शिवशंभो. महाराज होतं म्हणून वाचले बघ मी, नाहीतर मेली असती बाई मी. होय ग बाई, होय. भांगर. हो दादा, थांबा जरा. मी पारेगावचा हंपीराव पाटील. मला महाराजांना भेटायचं आहे. मी कुठे भेटतील महाराज? पाटील, इथनं पुढे गेला की नाही की मानाची आणि जीवाजींचं घर आहे. तिथं गेलं की तुम्हाला महाराज भेटतील. बर बर बर. वहिनी, महाराज इथंच राहतात का? होय, इथंच राहतात, पण आज ते पिंपळाच्या झाडाखाली ध्यानस्थ बसलेले आहेत.
बरं ठीक आहे, मी झाडाखाली जाऊन त्यांची भेट घेतो. या पाटील, बसा. मी पारेगावचा पाटील. धन्य झालो महाराज तुम्हाला पाहून. का रे बाबा, काय येणं केलंस? महाराज, मला तुमच्या भजन कीर्तनाची गोडी लागली आहे, म्हणूनच मी तुम्हाला आमच्या गावी न्यायला आलोय. बरं, येऊ की, त्यात काय एवढं. पण 2-4 दिवसच राहणार. बाबा मानाजी जीवाजी पाटील म्हणतायत तर येतो 4 दिवस जाऊन. महाराज, जायलाच हवं काय? महाराज, तुम्ही माघारी येऊस तोपर्यंत आम्हाला करमणार नाही. काळजी करू नका, पाटील रात्रीपासून इथं तळ ठोकून आहेत. ते म्हणतायत तर येतो की 4 दिवस जाऊन. पाटील बाई, येताना पाण्याचा तांब्या घेऊन या. हो, आले आले. बाई, आज देवच घरी आले आमच्या. बसा महाराज. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं
देवकी परमानंदम कृष्ण वंदे जगद्गुरु. हो पाटील बाई, महाराजांच्यासाठी गोड पाणी आणा. हो आले आले. पाटील जरा बाहेर या बघू. अरे तुम्ही आज आमच्या दारात का आलाय? बर बर या. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदम कृष्ण वंदे जगद्गुरु. महाराज, आमच्या घरी आलात फार समाधान वाटलं, पण 4 दिवस अजून विश्रांती केली असती तरी बरं झालं असतं. अरे बाबा, आम्हाला अजून बऱ्याच लोकांना भेटी द्यायच्या आहेत आणि 4 दिवस होतच की आपल्याकडे. महाराज, अरे बाबा, इकडं पाऱ्याला 4 दिवस, इकडं आमनापूरला 4 दिवस झाले की आता. इकडे जीवाजीव मानाची माझी वाट बघत असतील. होय होय महाराज, म्हणूनच तुम्हाला आज पाठवतोय ना. व पाणी. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदम कृष्ण वंदे जगद्गुरु. कल्याण. पण महाराज, मी आता निघू. महाराज, आपण कधी आला? तथास्तु. कल्याण. महाराज, आपल्याला काय प्रवासात त्रास झाला नाही ना? अगदी सुखरूपपणे आम्ही पोहोचलो. महाराज, तुम्ही गेल्यापासून आम्हाला चैन पडला नाही. अरे बाबांनो, काही काळजी करू नका. पाण्याचे हंबीराव पाटील आणि आमनापूरचे आनंदराव पाटील यांनी आमची खास काळजी घेतली. कलावती, महाराज लहान दिसत आले. जेवणाचा गोड काहीतरी बेत करा. होय होय, करते की. पुरणपोळीचा बेत. होय होय, पुरणपोळीच करूया.
प्रवासात चाललाच ना पाय ठेवतो का कशा कशा या गे पाय चालले का आवड हो चाललंय आलेच पहा गावकऱ्यांनो, आजपासून आपण माहीवारी आपण पंढरीला चालत जाऊन माहीवारी करायची आहे. हो सगळ्यांनी आपण पंढरीला जायचं आहे. होय 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 जाऊया. कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम किंवा माझी सांगा गावकऱ्यांनो, आज या ठिकाणी कीर्तनाची सांगता झालेली आहे. इथून पुढे दरवर्षी या ठिकाणी कीर्तन होईल आणि त्यानंतर ही परंपरा कायम सुरू राहील.
महाराज, आज 4 दिवस झालं पंढरपूरमध्ये धोधो पाऊस पडायला लागलाय. चंद्रभागेला पूर आलेला आहे आणि त्या पुरामध्ये पुंडलिकाचं मंदिर पूर्ण बुडालेलं आहे. आज कळसाला पाणी लागले. आज पुंडलिकाला दिवा कोण लावणार महाराज, याची चिंता आम्हाला पडलेली आहे. हे पहा, काही काळजी करू नका. माझ्या देहाचं काही होऊ दे, दिवा मी घेऊन जाईन. आणा इकडं तो दिवा, मी घेऊन जाईन. खूप प्रसन्न झालेला. महाराज, मी आपल्याला ओळखलं नाही. मीच तो पांडुरंग. सयाजी, तू तुझ्या जीवावर उधार होऊन पुंडलिकाला देवा दाखवलास, त्यामुळे मी तुझ्यावर खूप प्रसन्न आहे. माग, तुला काय मागायचे? पांडुरंगा, माझ्यासाठी काय हवंय? माझ्या गावकऱ्यांसाठी काल्याचा प्रसाद मिळावा हीच विनंती. आणि इथून पुढे माझे गावकरी ही परंपरा कायम चालू ठेवतील. हो दादा, आज महाराज काही जरावास दुःखी झाले दिसतात. त्यांचे काय दुखते बिकते का? होय दादा, मी बी सकाळपासून बघतोय महाराज आज वेगळ्याच विचारात आहे. आपण जरा महाराजांनी विचारूया का? महाराज, आपले काय दुखते खुपते का? महाराज, हो महाराज, आपले काय दुखते खुपते का? जरा पाय चेपून देऊ का? नाही बाबांनो, तसं काही नाही, पण त्या क्षणाची आता वेळ आलेली आहे. महाराज, महाराज, कसली वेळ आणि कोणती वेळ ती? अरे बाबा, अशी वेळ की ज्या वेळेसाठी माझा जन्म झालेला आहे. महाराज, आम्हाला काय बी कळना, जरा समजून सांगा की. अरे बाबा, ज्या भगवंताला पाहण्यासाठी हा देह झिजवला, त्या भगवंताजवळ जाण्याची आता वेळ झाली.
बोलताय? जीवामाना, तुम्ही आता तयारीला लागा. मला आता त्याचं बोलावणं यायला लागले. महाराज, असं नका बोलू. आम्हाला त्याचं दुःख वाटतंय. आता कोणी दुःखी होऊ नका. माझी कृपा दृष्टी तुमच्यावर कायम असेल. कोणावर कसलंही संकट आलं तर माझं नाव घ्या, तुमची सगळ्यांची संकट दूर होतील. जीवाजी मानाजी, तुम्ही उठा आता. दोन्ही पाटलांना घ्या, सर्व गावकऱ्यांना घ्या. माझी आता जाण्याची वेळ झाली. अरे बाबांनो, ज्या भगवंताला पाहण्यासाठी मला लहानपणापासून आवड निर्माण झाली होती, त्या भगवंतासाठी मला आज जिवंत समाधी घ्यायची. महाराज, असं करू नका. तुमची सेवा करण्याची संधी अजूनही द्या. अरे, असं दुःखी होऊ नका. मी सदैव तुमच्या पाठीशी असणार आहे. जावा आता, तयारीला लागा. मानाजी, जीवाजी आणि गावकऱ्यांनो, दुःखी होऊ नका. मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. मी ज्या काही तुम्हाला परंपरा घालून दिलेल्या आहेत त्या अखंडपणे तुम्ही चंद्र सूर्य तारे असेपर्यंत तुम्ही त्या चालवायच्या. शांत